नमस्कार. न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपल्या रेंडोल शहरामध्ये उद्या राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद आयोजित केलेली आहे. राज्यभरातून वेगवेगळे विचारवंत, लेखक, कवी असा मोठा माहोल उद्या असणार आहे आणि त्या संदर्भात खास पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या कार्यक्रमाचे, या संविधान परिषदेचे स्वागताध्यक्ष माननीय शालिकभाऊ गायकवाड आहेत. संयोजक प्राध्यापक भरत शिरसाट सर आहेत. मला सांगा सर, कसं नियोजन असणार आहे आपलं आणि दिवसभराचं हे शेड्यूल त्यामध्ये काय काय असणार आहे? यामध्ये पहिल्यांदा ती गोष्ट ही आहे की ही खानदेशातील पहिलीच राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद आहे. आता मला राज्याचं माहीत नाही, राज्यामध्ये राज्यस्तरीय संविधान परिषद कोणी आयोजित केली आहे की नाही त्याचा डाटा माझ्याकडे नाही आहे. तर माझा तोही अंदाज आहे की राज्यातलीही पहिली असली पाहिजे, पण खानदेशातली मात्र पहिली आहे एवढं मात्र नक्की आहे. या संविधान सन्मान परिषदेबद्दल सर्व समाजाच्या लोकांमध्ये प्रचंड कुतूहल आणि आदर आहे. या संविधान सन्मान परिषदेला सर्वच समाज घटकांनी सहयोग दिला आहे. एका विशिष्ट समाजाच्या सहयोगातून ही होते अशा भाग नाही. इथे SC, ST, NP, OBC, ओपनपासून सगळ्या पद्धतीचे लोक समाविष्ट आहेत. त्याचे स्वागताध्यक्ष आदरणीय शालिकराव गायकवाड आहेत. मी मागील 5 वर्षापासून या संविधान सन्मान परिषदेच्या प्रसारातून फिरतो आहे. एकूण जर आपण पाहिलं तर मोठ्या ज्या सभा आहेत त्या जवळजवळ 31 सभा मी घेतलेली आणि 20 कॉर्नर मिटिंग घेतलेली. अशा 51 सभा आतापर्यंत पाहतो. मागच्या 5 महिन्यामध्ये 51 सभा घेतल्या. याच्यावरून आपण विचार करा की प्रति महिना 10-12 सभा आमच्या झालेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये ती वाखाणण्यासारखी ती अशी आहे की संविधानाचा सन्मान पाहिजे आहे, झाला पाहिजे असं लोकांना वाटतं. त्याचं कारण असं 9 ऑगस्ट 2018 रोजी दिल्लीच्या संसद मार्गावरती भारतीय संविधान जाळलं गेलं आणि ते भारतीय संविधान जाळलं गेल्यानं सगळंच समाजमन हरडलेलं आहे. भारतीय समाजातला कोणताही व्यक्ती असू जो ज्याच्या देशावर प्रेम आहे, ज्याचं संविधानावर प्रेम आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती आहे, त्याला ते काही आवडलेलं दिसत नाही. परभणीची जी घटना घडली त्याच्यामध्ये संविधानाची विटंबना झाली. अमृतसरची घटना घडली, बाबासाहेब आंबेडकरांच्या मस्तकावरती हातोडे मारले गेले. या घटना संविधानप्रेमी लोकांना आवडली नाही. समाजामध्ये संविधानासंदर्भात गैरसमज पसरवणं सुरू आहे. ते गैरसमज दूर होणं गरजेचं आहे. लोकांचा दोष नाही आहे, दोष हा त्या अज्ञानाचा आहे जे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्या द्वेषाचा आहे जे त्यांच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न होतो. म्हणून लोकांच्या मनातला हा गैरसमज काढणं, द्वेषाने द्वेष वाटतो, लोकांमध्ये प्रेम निर्माण करणं. संविधान हे एका कोणत्या घटकाचं नसून सर्वांचं आहे. त्या चळवळीमध्ये सगळ्यांचं योगदान घेणं आणि याच्यातून एक राष्ट्रप्रेमाची लहर निर्माण करणं हा या राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचा उद्देश आहे. आणि यासाठी सर्वांचा सहयोग मिळत आहे. पुणे रेल्वेमध्ये सगळे सभागृहांमध्ये सोबतीला आहे आणि विविध समित्या गठीत केलेल्या आहेत. 50 संविधानावर आधारित पुरस्कार दिले जात आहेत. ते चळवळीमध्ये काम करणारे आहेत, संविधानाचे मूल्य शाळामान केल्याने ठेवणारे लोक आहेत, त्यांना ते पुरस्कार दिले जात आहेत. आणि संविधान दिले जाते मूल्य पुरस्कार आहे, संविधान मला चेतना पुरस्कार आहे. अशा पुरस्काराच्या माध्यमातून एक चांगला संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. हे पुरस्कार सगळ्याच समाजाच्या सगळ्या स्तराच्या लोकांना दिले जात आहेत, कुठे विशिष्ट एका समाज घटकांना दिले जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की राज्यस्तरावरती संविधान मूल्य जनजागृती संघाची स्थापना केली जाते. हे याकरता की 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आणि येणाऱ्या काळामध्ये संविधानावर भरीव काम व्हावं म्हणून हा जो संविधान मूल्य जनजागृती संघ आहे हा राज्यभरामध्ये काम करेल. शाळा महाविद्यालयांमधून संविधानाचे चांगले विचार पोहोचवेल, आपले कर्तव्य पोहोचवेल आणि आपले संविधानाप्रती असणारी जबाबदारी पोहोचवेल आणि या पद्धतीतून समाजामध्ये संविधानाची चळवळ, प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर चालेल. असा विविध अंगी आयोजक या संविधान परिषदेच्या भाऊ, काय सांगाल? संविधानाचा जागर आता उद्या इथून एक क्रांतीला सुरुवात होणार आहे, काय सांगाल? तर महाराष्ट्र लेवलची संविधान सन्मान परिषद ही प्रथमच महाराष्ट्र लेवलमध्ये एरंडोल या ऐतिहासिक शहरामध्ये घेतली आहे. या सन्मान परिषद यशस्वी होण्यासाठी आमचे मुख्य संयोजक भरत शिरसाट सर अतिशय जवळजवळ 4 महिन्यापासून मेहनत घेतात. प्रत्येक तालुक्याला, जिल्ह्याला, शहराला, खेड्यापाड्यात जाऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी कॉर्नर मीटिंग घेऊन, सभा घेऊन ही सन्मान परिषद कशी सक्सेस होईल हे ते स्वतः आणि त्यांचे कोर कमिटीचे सर्व सदस्य प्रयत्न करत आहेत. मी सुद्धा या सन्मान परिषदेचा एक छोटासा घटक आहे. आम्हाला आशा आहे तर या सन्मान परिषदेने लोकांच्या मनात संविधानाबद्दल जी भावना आहे ती अधिक उंचावेल. बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्याबद्दल लोकांच्या मनात आदर होईल. ही घटना एखाद्या विशिष्ट समाजासाठी नाही तर सर्व समाजासाठी आहे, सगळ्या धर्मासाठी, सगळ्या व्यक्तींसाठी बाबासाहेबांनी घटना केली. स्त्रियांपासून तर तिचे
जो खालच्या दराचा वर्ग होता त्याचे जीवनमान कसं उंचावेल हे संविधानाने पाहिलं आहे आणि हाच उद्देश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे शिरसाट सर त्यांचे कोर कमिटी सदस्य मी स्वतः मेहनत घेत आहे आणि उद्या ही सन्मान परिषद त्याची यशस्वी होईल अशी मला आशा आहे. या सन्मान परिषदेला आपले पालकमंत्री आदरणीय गुलाबराव भाऊ पाटील आणि पाणीपुरवठा मंत्री आणि आपले तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोलदादा पाटील हे खास करून उपस्थित राहणार आहेत. त्यांचे तिथे चांगला सहयोग म्हणजे आर्थिक नव्हे पण आम्हाला प्रेरणा देणारे त्यांचे काम या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी हजर राहून सन्मान परिषदेला यशस्वी करण्यासाठी आज पाहतो. चला तर मित्र, ही सुरुवात उद्यापासून होणार आहे. एक माणूस माणसाशी जोडला जावा, माणसामध्ये माणुसकी एकता निर्माण व्हावी आणि संविधान नेमकं काय आणि संविधाने या देशाची मूल्य उभी आहेत आणि या संबंध दिवसभराच्या या सत्रातून आपल्याला खऱ्या अर्थानं माणूस घडवण्याची शिकवण आपल्याला मिळणार आहे. आणि त्यासाठीच ह्या संविधान परिषदेचं आयोजन केलेलं आहे. तर जिल्ह्यातील राज्यातील सर्व साहित्यिक विचारवंत यांनी या मेजवानीचा आनंद घ्यावा, या संविधान परिषदेचा आनंद घ्यावा, एक दिवसीय या संमेलनासाठी उपस्थिती दर्शवावी अशी सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपली भावना व्यक्त केली. धन्यवाद. धन्यवाद सर.